जय हिंद यात्रा काढा, पण सैन्य दलाचं मनोबल खच्ची होईल अशी वक्तव्य करू नका. राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेपेक्षाही आमचे खासदार जास्त, तरीही शिष्टमंडळात का स्थान नाही? संजय राऊतांनी विचारला केंद्र सरकारला सवाल. राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उबाठा शिवसेनेनं नेत्यांवरती केलं जबाबदारीचं वाटप. प्रमुख 12 नेत्यांवर सोपवली जबाबदारी. संसद रत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं मारली बाजी. राज्यातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. सुप्रिया सुळेंचे अरविंद सावंत आणि नरेश म्हस्केंना संसद रत्न पुरस्कार. भारताचं शिष्टमंडळ जगभरात जाणार असल्यानं पाकला भरली धडकी. भारताची नक्कल करत दहशतवाद्यांची पाठराखण करण्यासाठी बिलावल भुट्टो आणि झरदारींनी परदेशात पाठवणार खासदार. ऑपरेशन सिंदूरचा भारतीय लष्करानं जारी केला आणखी एक व्हिडिओ. पाक सैन्याची भारतीय जवानांनी उडवली दाणादाण. बीडमध्ये पुन्हा तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाकडनं उद्या बीड बंदचं आवाहन. हैदराबादच्या चारमिनार इथल्या गुलजार हाऊसला भीषण आग. आगीत होरपळून 16 जणांचा मृत्यू. दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक. न्यूयॉर्कमधल्या ब्रुकलिन ब्रिजला मेक्सिकन नौदलाचं जहाज धडकलं. दुर्घटनेत 19 जण जखमी तर 2 मृत्यू.